राम समर्थ श्रीराम. भाग 4 आपण पाहिलं, नदी कशी जवळ आली. आता आर्या माता स्नान करून घरी आली. आपली देवपूजा जप पूर्ण केला. अर्धाधिक स्वयंपाकही केला आणि दुपारच्या स्नानासाठी ती पुन्हा नदीवर जाऊ लागली. शंकरही तिच्याबरोबर होता. दुपारच्या वेळी गावातील अन्य मुलेसुद्धा नदीवर स्नान करण्यासाठी आलेली होती. एका बाजूला ही मुले पाण्यात खेळत होती, तर आर्या माता एका बाजूला स्नान करत होती. नदीच्या मध्यभागी आल्यावर शंकराने आईला मोठ्याने हाक मारून म्हटलं, आई आई आई, मला एक मगर पाण्यात ओढतेय, आई मला वाचव, आई मला वाचव. तिने देखील आरडाओरडा करून इतरांना हाक मारून मुलाला वाचवण्याविषयी विनंती केली. पण मगरीचं नाव ऐकताच नदीत जायला कोणी तयार होईना. उलट नदीत पोहत असलेली मुलं भराभर नदीच्या बाहेर पडली. शंकराचं काय होतंय याकडे पाहत उभी राहिली. शंकराने पुन्हा आईला हाक मारून म्हटलं, आई आई, ही मगर मला पाण्यात खेचते, आई आता मी मरणार निश्चित, आई आता मरण्याच्या अगोदर तरी मला संन्यास घेण्याची अनुमती दे आई, म्हणजे माझी शेवटची इच्छा तरी पूर्ण होईल ग. आर्या माता आक्रोश करीत होती. तिच्या कानी हे शब्द पडले. ती त्याला अनुमती द्यायला तयार नव्हती. तेव्हा पुन्हा शंकर म्हणाला, आई आई, मी देवाची प्रार्थना केली तेव्हा देवांनी सांगितलं की संन्यासी माणसाला मगर कधीच मारत नाही. तेव्हा तू मला संन्यास घ्यायला लवकर अनुमती दे, म्हणजे निदान मी जिवंत तरी राहीन. आर्या मातेच्या कानावर हे शब्द पडताच ती मोठ्याने रडू लागली, ओरडू लागली. संन्यास घेऊन जर तू जिवंत राहणार असशील तर तुला माझी अनुज्ञा आहे. आपल्या पुत्राचा जीव वाचावा म्हणून आर्या मातेने मगरीला म्हटलं, हे जलविहारिणी देवते, माझ्या बाळाला सोड, सोड माझ्या बाळाला. त्याला मी संन्यास घेण्याची अनुज्ञा दिली आहे. मी तुला नमस्कार करते, माझ्यावर कृपा कर, सोड त्याला. ते शब्द ऐकताच शंकराने म्हटलं, आई आई, मगरीने माझा पाय सोडला, आलो मी आलो. असं म्हणून भराभर हात मारीत तो काठावर आला. ओले त्याने आपल्या आईला घट्ट मिठी मारली. बाळा बाळा, आता तरी तू जिवंत राहशील ना? होय आई, देवाचे बोल का कुठे खोटे होतात. पण बाळा, तू संन्यास घे पण जिवंत राहा, त्यातच मला आनंद आहे. तू म्हणतेस तसंच होईल. चल आपण आता घरी जाऊ, मला खूप भूक लागली आहे. शंकराने आईच्या पातळाचा पिळा हातात घेतला, दुसरा हात आईच्या हातात दिला. तिला हाताला धरून त्यांनी आणलं, घरी आणलं. आणि आता घर लांब राहिलेलं नव्हतंच. घरी आल्यावर शंकराने वैश्वदेव केला. मनाने अतिथीची पूजा केली, जेवायला बसला. आर्यामाता देखील आता त्याच्याबरोबर जेवायला बसली. दोघांनी आनंदाने जेवण केलं आणि तृप्ततेची ढेकर दिली. आईने संन्यास घ्यायला अनुज्ञा दिल्याने शंकराला खूप आनंद झाला होता. संन्यासानंतर आपला पुत्र आपल्याला दुरावणार म्हणून आर्या मातेला मात्र वाईट वाटत होतं. त्या दिवशी या विचाराने तिला झोपच आली नाही. तिने आपल्या मनाला विचारलं, आपण शंकराला संन्यास घ्यायला अनुमती दिली, ती चूक केली का? आता या प्रश्नाबरोबर तिचं अंतर्मन एकदम जागं झालं. म्हणालं, आठव तू, तुझा पुत्र म्हणजे शिवाचा अंश ना? त्याच्या जन्माच्या अगोदर तुला या गोष्टीचा प्रत्यय आलेला आहे. शिवांप्रमाणे लोकांचं कल्याण करण्यासाठीच तर त्याचा जन्म आहे ना? तो जन्मला तेव्हा त्याचं आयुष्य केवळ 16 वर्षांचं होतं. त्याप्रमाणे त्याचा वियोग घडणारच होता. मरण का कोणाच्या हातात आहे? पण त्या दिवशी ते ब्राह्मण आले आणि आपल्या पुत्राला आणखीन 16 वर्षांचं आयुष्य दिलं. मगरीने त्याला जवळ ओढून नेलं असतं तर माझा बाळ मला पुन्हा दिसला असता का? यापेक्षा तो जिवंत राहणं महत्त्वाचं आहे. बाळ कुठेही कसाही असला तरी जिवंत असला म्हणजे झालं. त्यामध्येच आपण समाधान मानलं पाहिजे. आणि यामध्ये सुद्धा भगवंताचा काही संकेतच असेल. कारण म्हणतात ना, भगवंत करतो ते सर्व भल्यासाठी करतो. आता आपणही त्याच्या पश्चात त्याच्या आठवणींना जवळ करत आयुष्य कंठायचं. शिवाय तो म्हणालाय की मी ज्यावेळी त्याची आठवण करीन तेव्हा तुम्हाला येऊन भेटणार पण आहे.
उद्या सकाळी तो पुन्हा विचारेल, तेव्हा त्याला आनंदाने निरोप देणं आवश्यक आहे. विचार संपवला पाहिजे. झालं, निश्चय झाला. आता कोणतीच अडचण उरली नव्हती. तिला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शंकर उठला. आपल्या आईला त्यांनी जागं केलं. अगं आई, स्नानाला नाही का जायचं? हो, जायचं, तर उशीरच झाला. म्हातारपणामुळं लवकर झोप येत नाही आणि म्हणून पुढे उशीर होतो. चल चल चल, आता उजाडेल, मी येते, चल. आर्यामातेने घरातील केर कचरा, सडा संमार्जन सर्व केलं आणि शंकराच्या बरोबर नदीवर गेली. आज आपापल्या परीने दोघेही आनंदात होते. शंकराने स्नान केलं आणि आईबरोबर तो घरी आला. आईला वाटलं आता हा आपला निरोप घेईल. त्यापूर्वी तिने अन्नाचे 4 घास त्याला भरवले. तिने काय केलं, केळीच्या पानामध्ये पानगी केली. शंकराला ती खूप आवडायची. जेवायला वाढलं. ती जवळ बसली, म्हणाली, शंकरा, तुला पानगी वाढते, तुला आवडतात ना, म्हणून मुद्दाम पानगी केली बघ. तिने पानगीचा एक तुकडा मोडला, गाईच्या दुधात भिजवला. घे बाळ, घे, भरवला. जेवणं झाली. दुपारी शांत वेळी शंकर आईला म्हणाला, आई, तू मला संन्यास घ्यायला अनुमती दिलीस, त्याप्रमाणे मी एखाद्या महापुरुषांच्या हातून संन्यास घेईन. धर्माच्या नावाखाली लोक स्वार्थी बनत चाललेत ग. उपासकांमध्ये मतभेद वाढतायत. शिवभक्त शिवाला मोठा म्हणतात, ते विष्णुभक्तांना रुचत नाही, आणि विष्णुभक्त विष्णूला मोठा म्हणतात, ते शिवभक्तांना रुचत नाही. असे कितीतरी पंथ निर्माण झाले. खऱ्या देवाची ओळख करून घ्यावी, शास्त्रांची उचित ओळख करून घ्यावी, असं कुणालाही वाटत नाही. यासाठी शास्त्राचा खरा अर्थ मी जगाला सांगणारे, उपासकांचे हे भेद नष्ट करणारे, जगाच्या कल्याणासाठीच मी संन्यास घेऊन हे कार्य करणारे. उद्या सूर्योदयाबरोबर तुझा आशीर्वाद घेऊन मी बाहेर पडीन आणि हळूहळू नर्मदा तीरी जाईन. तेथील महात्मे कृपाळू आहेत. त्यांची सेवा करून मी त्यांची कृपा संपादन करीन आणि ते सांगतील त्याप्रमाणे आणि त्या दिवशी मी संन्यास घेईन. तू माझी मुळीच चिंता करू नकोस. ज्या परमेश्वराने मला जन्म दिला तो तुला आणि मला सुखातच ठेवेल, यावर विश्वास ठेव. दुसरा दिवस उजाडला. तो दिवस कार्तिक शुद्ध एकादशीचा, इसवी सन पूर्व 500. शंकर गाव सोडून जाणार ही वार्ता सर्व गावामध्ये पसरली. त्यामुळे गावातील विद्वान ब्राह्मण, सौभाग्यवती स्त्रिया आणि अन्य लोक शंकराच्या घरी जमले. शंकराने बटुवेश धारण केला. आईला चौरंगावर बसवलं. ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये आईची यथासांग पूजा केली. तिच्या पायाचं तीर्थप्राशन केलं. आईच्या पायावर मस्तक नम्र केलं. आईने त्याला विश्वविजयी हो बाळ असा आशीर्वाद दिला. त्याच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. बालशंकर उभा राहिला. आलेल्या ब्राह्मणांना त्यांनी दक्षिणा देऊन गौरविलं. ब्राह्मणांनी वैदिक मंत्रघोषामध्ये त्याला शुभ आशीर्वाद दिले आणि त्याला आचार्य श्री शंकर विजयोस्तु असं म्हणून प्रेमाने निरोप दिला. सुहासिनींनी त्याच्यावर फुलं उधळली, आपल्या सदिच्छा प्रकट केल्या. आचार्य शंकराने पूर्वेकडे तोंड करून सूर्याला नमस्कार केला. मागे न पाहता त्यांनी आपलं घर सोडलं आणि उत्तरेच्या दिशेने तो चालू लागला. श्रीराम समर्थ श्रीराम.